TCS IBPS मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात विविध पदांच्या परीक्षा घेण्यात येत आहे। या परीक्षांमध्ये घोड असून परीक्षा रद्द करण्यात यावी या मागणीसाठी हजारो विद्यार्थी वनी तहसील कार्यालयावर धडकले। सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्या। तलाठी भरतीत गुणांचे सामान्यीकरण 200 पैकी 200 पेक्षा अधिक गुण देण्यात येत आहे। या परीक्षेत गैरव्यवहार झाला आहे, त्यामुळे या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी वनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले। यावेळी हजारो युवक युवती या मोर्चात सहभागी झाले होते। कट करून टाकायचं बरोबर घे राहुल बाय बाय चला बाबा चला चला वीडियो नाही पाहिजे देखील एक फोटो एक मिनिट तुम्ही येणार नाही मांडरे साहेब फोटो मी पाठवतो। तलाठी गैरप्रकारासंदर्भात आज वनी तहसीलमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आयोजित केला होता आणि त्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना ATU मार्फत निवेदन देण्यात आलं। गेल्या काही दिवसापासून TCS आणि IBPS ह्या परीक्षा घेऊन राहिल्या। त्या परीक्षेमध्ये प्रचंड मोठा गैरव्यवहार झाला आहे आणि या गैरव्यवहाराप्रती विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे। या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी हजारो युवक रस्ते उतरले आणि सरकारला एक सौम्यप्रमाणे एक शांतते, कोणतेही आक्रोश नाही, कोणतीही अवेरावी नाही, या सौम्यपणे एक सरकारला निवेदन दिलं आहे आणि एक इशारा दिला आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही TCS आणि IBPS या कंपन्या रद्द करून तलाठी भरतीच्या गैरव्यवहार चौकशी करा आणि सरसकट भरती रद्द करून आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व भरत्या हा MPC मार्फत घेण्यात याव्या आणि जे फीच्या माध्यमातून सरकार लूट करत आहे ती लूट कुठे थांबवली पाहिजे आणि यासाठी आज आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आज ATU साहेबांना निवेदन देत आहोत। संदर्भात जे ग्राउंडचे काही निकष होते ते निकष सरकारनं
कोणतीही अवधी न देता काही न सांगितल्यामुळे PSIच्या जे तयारी करताय या मुली सर्व निराशेत आहे. काऊन तर आपण प्री आणि मेन्स मोठ्या मार्काच्या फरकाने जर आपण तयारी करून पुणेसारख्या ठिकाणी किंवा वणीसारख्या ठिकाणी एका सामान्य ठिकाणून आपण एक इतकी मोठं स्वप्न पाहत असं आपण खाकी वर्दीचं, पण सरकारच्या चुकीच्या धोरणा करताना किंवा आयोगाच्या चुकीच्या निर्णय करताना या सर्व मुलींचं PSI होण्याचं स्वप्न कुठंतरी चारामूळ होत आहे. म्हणून सरकारचा आम्ही आज EDU मार्फत निवेदन दिलं आहे. जे ग्राउंडची काही लेंथ वाढवली आहे किंवा फिजिकल जे लांब उडीची लेंथ वाढली आहे ते सर्व कमी करून जुन्या पद्धतीत फिजिकल घ्यावं यासाठी आज आम्ही मुख्यमंत्री MPSC आयोग या EDU मार्फत निवेदन देण्यात आले. मोर्चा काढलेला आहे. यामध्ये हा मोर्चा विद्यार्थ्यांकरिता काढलेला हा मोर्चा, यामध्ये कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही समितीचा यामध्ये हस्तक्षेप नाही. हा फक्त एक विद्यार्थ्यांसाठी काढलेला मोर्चा आहे, जो आमच्या विरुद्ध खरंच एक अन्याय होऊन राहिलेला आहे. ज्या प्रकारे TCS IBPS आमच्याकडनं लूट करून राहिलेली आहे किंवा 200 पैकी 282 म्हणजे हसण्यालायक गोष्ट मार्किंग येत आहे. ज्या मुलीला वन विभागामध्ये 54 मार्क आहे 120 पैकी, त्याच मुलीला तलाठीमध्ये 214 मार्क, 200 पैकी 214 मार्क. हा कुठला न्याय आहे? हा कुठलं नॉर्मलायझेशन आहे? आणि शक्य 214 नव्हे तर 282 मार्क म्हणजे 300 मार्काचा पेपर नाही, 400 मार्काचा पेपर नाही, पेपर 200 मार्काचा 284 मार्काचं नॉर्मलायझेशन करून राहिलं. हे आम्हाला नॉर्मलायझेशन संपूर्ण विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत समजलेलं नाही आहे. आणि TCS कशा प्रकारे एक नॉर्मलायझेशन करतात ते सुद्धा समजलेलं नाही. ज्या शिफ्टमध्ये एक 72 शिफ्टमध्ये काहीतरी पेपर झालेला, 57 शिफ्टमध्ये पेपर झालेले आहे. आणि हा पेपर 57 शिफ्टमध्ये होत असताना समजा माझी बॅच जर सकाळी 10 वाजता आहे, माझ्याच मित्राची आमची सेम बॅच असून माझे समजा 20 मार्क वाढलेले आहे, त्याचे फक्त 5 मार्क वाढलेले आहे. म्हणजे हा कुठला न्याय? कुठल्या शिफ्टच्या कशा प्रकारे नॉर्मलायझेशन करून राहिलेलं आहे? जवळपास आमच्या दोघांना मार्किंगसुद्धा सेम आहे. म्हणजे एक प्रकारे हे एक लूट चाललेली आहे. हे सर्व थांबवून आमच्या भरोशेमंद एक MPSC आहे, MPSCकडे हे संपूर्ण सरळ सेवा द्यावी आणि त्या MPSC मार्फत परीक्षा घेण्यात यावी, ही अशी आमची आग्रहाची संपूर्ण विद्यार्थ्याकरता विनंती आहे. आणि हा पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही राजनैतिक हस्तक्षेप नसलेला हा एक आक्रोश मोर्चा विद्यार्थ्यांकरिता काढलेला आक्रोश मोर्चा आहे. धन्यवाद.